बातमी। माणिकराव कोकाटे यांना हायकोर्टाचा दिलासा, शिक्षेला स्थगिती नाही, मात्र 1 लाखांचा जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला हायकोर्टाकडून स्थगिती देण्यात आली नाही। माणिकराव कोकाटे यांना 1 लाखाचा जामीन मात्र मंजूर करण्यात आलेला आहे। आताची महत्त्वाची बातमी, माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला हायकोर्टाकडून स्थगिती देण्यात आली नाही। कोकाटेंना 1 लाखांचा जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। आताची महत्त्वाची बातमी आहे, माणिकराव कोकाटे यांची त्यामुळे आमदारकी मात्र जाणार आहे, कारण हायकोर्टाकडून त्यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली नाही। त्यामुळे विधिमंडळाकडून कोणत्याही क्षणी या संदर्भातलं नोटिफिकेशन निघू शकतं। शिक्षा कायम आहे, पण 2 वर्षांची जेल होणार नाही, त्याऐवजी 1 लाखांचा जामीन हा आता माणिकराव कोकाटे यांना मिळालेला आहे। तर माणिकराव कोकाटे यांना 1 लाखाचा जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। त्यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आलेली नाही। कोकाटे यांनी जी मागणी याचिकेद्वारे केलेली होती शिक्षेला स्थगिती देण्याची, तशी स्थगिती हायकोर्टाकडून मिळालेली नाही। शिक्षा कायम आहे, पण 2 वर्षांची जेल होणार नाही, त्याऐवजी 1 लाखाचा जामीन मात्र त्यांना मंजूर करण्यात आलेला आहे। माणिकराव कोकाटे यांची शिक्षा कायम राहिल्यामुळे आता त्यांची आमदारकी मात्र धोक्यात आलेली आहे। विधिमंडळाकडून या संदर्भात कोणत्याही क्षणी नोटिफिकेशन निघेल। कोकाटेंना 1 लाखांचा जामीन मंजूर झालेला आहे। कोकाटेंच्या शिक्षेला हायकोर्टाकडून स्थगिती देण्यात आलेली नाहीये। 1 लाखाचा जामीन त्यांना मंजूर करण्यात आलेला आहे। त्यांची शिक्षा कायम आहे, पण 2 वर्षांची जेल होणार नाहीये। तर माणिकराव कोकाटे यांची अटक मात्र टळलेली आहे। जेल पासून माणिकराव कोकाटे यांना मात्र दिलासा मिळालाय। माणिकराव कोकाटे यांची अटक टळलेली आहे, त्यांची शिक्षा कायम राहिली, मात्र 1 लाखांचा जामीन त्यांना मंजूर झालेला आहे। शिक्षा कायम असून 2 वर्षांची जेल त्यांना होणार नाही, तर 1 लाखाचा जामीन त्यांच्यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे। जेल पासून माणिकराव कोकाटे यांना दिलासा, मात्र त्यांची आमदारकी जाणार आहे, कारण त्यांची शिक्षा कायम ठेवण्यात आली आहे। 2 वर्षाची शिक्षा कोकाटे यांना सुनावण्यात आली होती, त्यांना 2 वर्ष जेलमध्ये जावं लागणार नाही, मात्र त्यांना आता 1 लाखाचा जामीन मंजूर करण्यात आलाय, मात्र शिक्षा मात्र कायम ठेवण्यात आलेली आहे। मोठी आणि महत्त्वाची घडामोड आहे, कोकाटेंची अटक टळली आहे। 1 लाखाचा जामीन त्यांना मंजूर करण्यात आलेला आहे। त्यांना 2 वर्षांची आता शिक्षा होणार नाही। 1 लाखाचा जामीन कोकाटेंना मंजूर झाला, मात्र शिक्षेला हायकोर्टाकडून स्थगिती देण्यात आलेली नाही। कोकाटेंच्या शिक्षेला हायकोर्टाकडून स्थगिती देण्यात आली नाही। 1 लाखाच्या जात मुचलक्यावर कोकाटेंना जामीन मात्र मंजूर करण्यात आलाय। शिक्षा कायम आहे, पण 2 वर्षाची जेल होणार नाही। 1 लाखाचा जामीन त्यांना या ठिकाणी मिळालेला आहे। माणिकराव कोकाटे यांची अटक टळलेली आहे, मात्र त्यांची शिक्षा कायम आहे, त्यामुळे आता त्यांची आमदारकी धोक्यात येणार आहे। तर कोकाटे यांना 2 वर्षांची जेल होणार नाहीये। त्यांची अटक टळलेली आहे, मात्र त्यांच्या शिक्षेला हायकोर्टाकडून स्थगिती मिळालेली नाहीये। कोकाटेंना 1 लाखांचा जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। महत्त्वाची आणि मोठी घडामोड आहे, कोकाटेंना 2 वर्षांची जेल होणार नाहीये, त्यांना 1 लाखाचा जामीन मंजूर करण्यात आलाय। म्हणजेच कोकाटेंची अटक टळली आहे, मात्र त्यांची शिक्षा हायकोर्टानं कायम ठेवली आहे। माणिकराव कोकाटे यांची शिक्षा हायकोर्टानं कायम ठेवलेली आहे। कोकाटेंना 2 वर्षांची जेल होणार नाही, 1 लाखाचा जामीन त्यांना मंजूर करण्यात आलेला आहे, मात्र शिक्षा कायम ठेवण्यात आल्यामुळे आता माणिकराव कोकाटे यांची आमदारकी मात्र धोक्यात आली आहे। त्याचबरोबर नियमानुसार त्यांना 6 वर्ष निवडणूक देखील लढवता येणार नाही। तर माणिकराव कोकाटे यांना 1 लाखांचा जामीन मंजूर झालेला आहे। कोकाटेंची अटक टळलेली आहे। कोकाटेंना 2 वर्षांची जेल होणार नाहीये। 1 लाखांचा जामीन त्यांना मंजूर करण्यात आलाय। त्यांची अटक टळली, मात्र त्यांची शिक्षेला स्थगिती देण्यात आलेली नाही, म्हणजेच त्यांची शिक्षा जी आहे ती कायम आहे। माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भातली ही मोठी अपडेट आहे। त्यांना 1 लाखाचा जामीन मंजूर करण्यात आलाय, त्यांना जेल होणार नाहीये, त्यांची अटक टळलेली आहे, मात्र त्यांच्या शिक्षेला स्थगिती हायकोर्टानं दिलेली नाही। तर माणिकराव कोकाटे यांची अटक टळली आहे, त्यांना 1 लाखाचा जामीन मंजूर करण्यात आलाय। कोकाटेंना 2 वर्षाची जेल होणार नाही। 1 लाखांच्या जात मुचलक्यावर कोकाटेंना जामीन मिळालेला आहे। 2 वर्षांच्या तुरुंगाच्या बदल्यात 1 लाख रुपये त्यांना भरावे लागणार, असं कोर्टानं स्पष्ट केलेलं आहे। माणिकराव कोकाटे यांची शिक्षा मात्र कायम ठेवण्यात आली आहे, मात्र 2 वर्षांच्या तुरुंगवास त्यांना होणार नाही, त्या बदल्यात त्यांना 1 लाखाचा जामीन मंजूर करण्यात आलाय। 1 लाखांच्या जात उचलक्यावर कोकाटेंना जामीन मंजूर झालेला आहे। तर जेल का बेल हा मुद्दा होता, तर आता त्यांच्या अटक तर टळलेली आहे। 1 लाखाचा जामीन त्यांना मंजूर झालेला आहे। तर हायकोर्टानं मात्र शिक्षेला स्थगिती दिलेली नाहीये।
कोकाटेंची अटक टळली आहे, 1 लाखाचा जामीन त्यांना मंजूर झालेला आहे. मात्र शिक्षेला स्थगिती नाहीये, त्यांची शिक्षा जी आहे ती कायम ठेवण्यात आलेली आहे.